श्री स्वामी समर्थ मित्रांनो, खूप दिवस झाला आम्हाला गाणगापूरला आणि अक्कलकोटला जायचं होतं. तर त्यासाठीच मम्मी पप्पा इथे आले होते आणि माझा छोटा भाऊही आला होता. आणि हे बघा, जेव्हा बाबा आले तेव्हा स्वामिनीची खुशी गगनात मावत नव्हती. आणि सकाळी आम्ही जरा लवकरच निघालो होतो, कारण सकाळचा प्रवास केला तर खूप छान वाटतं आणि प्रवास केल्यासारखंही वाटत नाही, कंटाळाही येत नाही. जेव्हा हा उजेड झाला होता तेव्हा बघा बाहेरचं दृश्य किती छान दिसत होतं. हा सोलापूर हायवे आहे आणि थोड्या वेळाने आम्ही हवा चेक करण्यासाठी थांबलो होतो. आणि आम्ही गाणगापूरमध्ये पोहोचलो होतो. इथे संगम नदीवरती आंघोळ केली जाते आधी आणि त्यानंतरच देवाच्या पाया पडायला जातात. तर इथे एक औदुंबरचं झाड आहे. असं म्हणतात की इथे आपण जी विश मागतो किंवा हा धागा मानतो तर ती पूर्ण होते. तर त्यासाठीच मी त्याला प्रदक्षिणा मारत होते आणि ह्यांनी तोपर्यंत व्हिडिओ घेतला. आणि हे बघा, मम्मी पप्पा इथे आंघोळ करायला गेले होते आणि खूप पाणी असल्यामुळे त्यांनी आम्हाला आंघोळ करू दिली नाही. पण पप्पा मम्मीने पूर्ण या पाण्यामध्ये जाऊन आंघोळ केली. आणि पप्पा आम्हाला हे सगळे मंदिर दाखवत होते, कारण पप्पा सारखे जात असतात. या गावाचं संगम असं नाव का पडलं आहे, कारण इथे दोन नद्या एकत्र येऊन मिळतात आणि म्हणजे त्यांचा संगम होतो. हे सगळं मला पप्पांनी सांगितलं. तिथे पूर्णपणे त्यांनी आम्हाला गाईड केलं आणि तिथे जेवढे जेवढे मंदिर होते तिथे आम्हाला दर्शनाला नेलं. त्यानंतर आम्ही पप्पांच्या ओळखीचं एक आश्रम होतं, तिथे जाऊन फ्रेश वगैरे झालो आणि दत्तांच्या मंदिराकडे निघालो. संगम गावातून दत्तांचं मंदिर 3 ते 3.5 किलोमीटर आहे. आम्ही तिथे पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर एवढी अशी फारशी गर्दी नव्हती, कारण आम्ही वीकडेजलाच गेलो होतो. जेव्हा आपण गुरुपौर्णिमा किंवा काही असं असेल फेस्टिवल वगैरे तर इथे खूप गर्दी असते, असं पप्पा सांगत असतात. आणि दत्तांची ही आरती इतकी महत्त्वाची आहे. इथे काही असे लोक असतात ज्यांना वेड वगैरे लागले, तर त्या 12च्या आरतीला ते लोक पूर्णपणे असं म्हणजे त्यांच्यामध्ये अंगात काय जे असेल तर ते इथे बाहेर येतं. म्हणजे एकदम अशी वेड्यावानी करतात, कुठेही झाडावर चढतात असं. मग ती आरती खूप महत्त्वाची आहे. आणि इथे बघा, सिद्धूचं चाललं होतं, आम्हाला रेनबोचा व्हिडिओ काढायचा होता म्हणून म्हणत होता की चला आपण व्हिडिओ काढूयात. आणि आम्ही थोड्या वेळाने पाहतो तर काय इथे नदीला एकदम असा पूर आलेला आणि तिथे पूर्णपणे पॅक केलं होतं. ही नदी म्हणजे संगम नदीच आहे, पण त्यानंतर आम्ही निघालो अक्कलकोटला. आणि आता आपण भेटूया सेकंड पार्टमध्ये. तोपर्यंत बाय.